हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला CET 2024साठी लागणारे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स मी रोज तुम्हाला एक व्हिडिओ टाकत जाईन आणि तो स्टडी करून तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अशा ट्रिक्स आणि काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि ते तुम्हाला CETला उपयोगी पडतील. तर त्यासाठी मी काही क्वेश्चन्स तुम्हाला इथं देतो आहे. तर क्वेश्चन्स मी रीड करतो. पहा, पहिला क्वेश्चन काय बघा. D = डायगोनल ऑफ D1 D2 ... DN. DIG मीन्स डायगोनल आणि हे जे मॅट्रिक्स दिलेलं आहे त्याचे हे डायगोनल D1 D2 D3 ... DN म्हणजे काय आहेत, डायगोनल एलिमेंट्स आहेत. तर त्याचा तुम्हाला D इनव्हर्स काढा असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्याचा आन्सर आहे बघा, हे ए ऑप्शन आहे. कसं असतं तर याचा अर्थ काय असतो बघा. तर इथं बघा, नेहमी ही लक्षात ठेवा, जेव्हा हा डायगोनल एलिमेंट तुम्हाला दिलेला आहे, मॅट्रिक्स दिलेला आहे, तेव्हा डायगोनल याचा अर्थ हा हे डायगोनलचे एलिमेंट्स असले पाहिजेत आणि हे अप्पर डायगोनल जे एलिमेंट्स आहेत ते 0 पाहिजेत, लोअर डायगोनल एलिमेंट्स 0 पाहिजेत. आणि याचा इनव्हर्स काढत असताना सॉल्व करत बसायचं नाही. तर हा जो इथला जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटचा इनव्हर्स घ्यायचा, रेसिप्रोकल काय घ्यायचा, रेसिप्रोकल मीन्स वन टाईप ऑफ इनव्हर्स. 5चा रेसिप्रोकल घ्यायचा, 6चा रेसिप्रोकल घ्यायचा, हे झालं त्याचा आन्सर. म्हणजेच थोडक्यात काय, 1/2 याचा अर्थ इनव्हर्स म्हणजे समजा इथं जर स्मॉल ए असतं, डी समजा तुमचा D1 असता, या ठिकाणी जर D1 असता तर त्याचा आपण रेसिप्रोकल घेणे म्हणजे 1/D1 घेतो. म्हणजेच त्याचा वर गेल्यानंतर D⁻1 होतो. आणि म्हणून त्याचा आन्सर तुम्हाला लक्षात घ्या, D1⁻1 D2⁻1 ... हे त्याचं आन्सर. समजलं का? लक्षात घ्या. तर डायगोनल एलिमेंटचे फक्त रेसिप्रोकल घेणे म्हणजे त्याचा इनव्हर्स काढणे होय. समजलं तुम्हाला? हा क्वेश्चन जर समजला असेल तर दुसऱ्या क्वेश्चनकडे घेऊन जातो. f(x) = x for x is greater than equal 0 -x for x is less than equal 0. आता ह्याचा आन्सर तोंडी तुम्हाला ओरली अगदी बघितल्या क्वेश्चन तुम्हाला आन्सर समजला पाहिजे. जास्त त्याला ट्रिक्स वापरायच्या. ही ट्रिक काय त्याची बघा. तर एक्सची व्हॅल्यू 0 ठेवायची. एक्सची व्हॅल्यू जेव्हा मी इथं 0 ठेवतोय, एक्सची व्हॅल्यू काय करतोय, 0 ठेवतो. तर इथं 0 ठेवली आणि इथं सुद्धा एक्सची व्हॅल्यू 0 ठेवतो म्हणजे -0 म्हणजे 0. ह्या व्हॅल्यू सेम आल्या याचा अर्थ ते कंटिन्युअस आहेत. याचा अर्थ ते काय झालं, कंटिन्युअस झालं. हे बघा, f(x) इज कंटिन्युअस ॲट x = 0. आता प्रश्न उरतो, म्हणजे लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवायची, एक्सची व्हॅल्यू 0 ठेवायची आणि त्या जर सेम आल्या तर म्हणायचं f(x) इज कंटिन्युअस ॲट x = 0. आता डिफरन्सिएबल आहे की नाही हे बघण्यासाठी याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग या एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1. तर कंटिन्युअस आहे हे फिक्स झालं. तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि -xचं डेरिव्हेटिव्ह -1, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे d/dx ऑफ x = 1. सो मग हे मात्र सेम आलं का, नाही आलं, म्हणून नॉट डिफरन्सिएबल. हे बघा, म्हणजे याचा अर्थ काय केलं आपण, डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळं त्याचा आन्सर सेम आलं नाही म्हणून नॉट डिफरन्सिएबल. इथं डायरेक्ट व्हॅल्यू ठेवल्यामुळं ते आन्सर सेम आलं म्हणून कंटिन्युअस. लक्षात घ्या. देअरफोर इकडे बघा, f(x) इज कंटिन्युअस ॲट x = 0 बट नॉट डिफरन्सिएबल. समजलं का बघा तुम्हाला हे? आता पुढे जाऊया. आता आपण काय म्हणतो बघा. तर थर्ड क्वेश्चन पहा. थर्ड क्वेश्चन इथं आहे. If theta is the angle between the lines represented by the ax² plus twice hxy plus by² = 0, then theta = 0. थोडी इन्फॉर्मेशन म्हणून पहा. ax² plus 2hxy plus by² = 0 यामध्ये 2 लाईन्स असतात. लक्षात घ्या. दॅट इक्वेशन रिप्रेझेंट्स 2 lines which are passing through the origin.
त्या ओरिजिनमधूनच जातात. लक्षात घ्या, या टाईपचं इक्वेशन असतं ना, या इक्वेशनमध्ये 2 लाईन्स असतात आणि त्या लाईन्स ओरिजिनमधून जातात. तेव्हा ओरिजिनमधून जातात म्हणजे ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी अँगल असतो आणि तो फिक्स आहे. थेरमच आहे बघा, तो फिक्स आन्सर आहे त्याचं 2√h² - ab / a + b. हा फॉर्म्युलाच आहे आणि हा लक्षात ठेवायचं. त्याचा ऑप्शन सी. आता प्लस ऑर मायनस का घेतलं तर मॉड्युलस होता, तो इथं मॉड्युलस दिला आहे का तुम्हाला? नाही, म्हणून ते प्लस ऑर मायनस घेतलेलं. समजलं का तुम्हाला? हा याचा आन्सर डायरेक्टच लक्षात ठेवायचं. 4th क्वेश्चन काय पण हे बघा, इफ एक्स इज द रँडम व्हेरिएबल, RVचा अर्थ रँडम व्हेरिएबल, हॅविंग द व्हॅल्यूज फ्रॉम द sample space S and P of X is the PMF of a random variable X belongs to S. PMF असा अर्थ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. तर याचं लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे डायरेक्टच लक्षात ठेवा, कितीही प्रोबॅबिलिटीज तुम्हाला दिल्या तर त्याचं सम ही नेहमी 1 असते. 1पेक्षा मोठी कधीही नसते आणि 1पेक्षा लहानही कधी नसते. म्हणून त्याचं आन्सर डी. समेशन ऑफ x = 0, समेशन ऑफ xi = s, p of x = म्हणून त्याचे आन्सर डी. लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, हे 4 एक्झाम्पल्स तुम्हाला जर समजले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी छोटे छान अशा प्रकारचे महत्त्वाचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देत जाईन. थँक्यू.